युवराज छत्रपती संभाजीराजे हे भूम आणि परंडा तालुक्यातील अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करतायत। खरं तर ते आता भूम तालुक्यातील सावरगाव दरेवाडी येथील पुलावरती आहेत। खरं तर 8 दिवस झाले या पुलावरून पाणी वाहत आहे, अत्यंत आताही पाणी वाहत आहे। मला सांगा राजे, पाणी वाहत या पुलावरून गेली 8 दिवसांपासून पाणी येते, तुम्ही स्वतः पाण्यात उतरून पाहणी करताय, शेतीचं नुकसान मोठं झालंय, काय सांगा? नाही, मराठवाड्यात महाभयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे। ज्या मराठवाड्याने केव्हा पाऊसच पाहिला नाही आणि अशा ठिकाणी अतिवृष्टी होतीये, एक अत्यंत वेदनाजनक परिस्थिती निर्माण झालेली। मी स्वतः सगळे गावं पाहून आलेले, जमिनी वाहून गेलेले आहेत, बांध तर राहिले नाहीत पण जमिनी सुद्धा माती सकट वाहून गेलेले आहेत। आणि म्हणून नुसतं ओला दुष्काळ जाहीर करा म्हणतात, आणि ते ओला दुष्काळामध्ये असे अनेक निकष आहेत का? जमीन वाहून गेले तर तुम्ही किती पैसे देणार? काय हेक्टरी नुसते 20-25 हजार रुपये देणार? तुमचे शेती धोरण सुद्धा अंमलात नाहीये। जे शेती धोरण आहे ते 20-25 वर्षाच्या अगोदर होतं। बाकीचे राज्य, तेलंगणासारखे राज्यांनी इतके शेती धोरण परफेक्ट केलं, मग आपलं का नाही? म्हणून तुम्ही एक युद्ध पातळीवर इथं मिटिंग लावणं गरजेचं आहे, मुंबईत मिटिंग लावणं गरजेचं आहे। आणि आता शेतकरी जीवित कसं राहता येईल? कारण नुसतं 20-25 हजार रुपये देऊन चालणार नाही, कारण अनेक ठिकाणी पंचनामे झाले नाहीत। मी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो, तहसीलदारांना सांगितलं, त्यांनी सुद्धा मान्य केलं की ज्या 4 ठिकाणी मुख्यमंत्री आले तिथं आम्ही गेलो, पण अनेक ठिकाणी आजही तिथं आमचे पंचनामे झाले नाहीत। मी सरकारला सांगितलं की मी बाकीचे अधिकारी सगळे तुम्ही इकडे आणून सोडा आणि पंचनामे होऊन दे, आणि लॉंग टर्म एक विजन प्लॅन, लॉंग टर्म शेतकऱ्यांसाठी धोरण, आणि प्रामुख्याने मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांसाठी धोरण एक वेगळं अंमलात आणणं गरजेचं आहे। नाही तर पूर येतोय म्हणून एवढे पैसे काय ते निकष लावले असतात, एवढे पैसे द्या असं होणार नाही। कारण का पश्चिम महाराष्ट्रात जे पूर येतो त्या लोकांना थोडी म्हणजे चुकीचं पण म्हणणं आहे, पण सवय तर आहे, त्यांना माहित आहे पूर काय, पण इथल्या लोकांना काही माहित नाही, बिचारे हातबल झालेले आहेत। तिथे खंडांगळी म्हणून एक शेतकरी होतं, कुठल्या वाडीला गेलो होतो आपण? मात्रेवाडीला गेलो होतो। त्याच्या स्वतःच्या शेतात गेलो, इतकी वाईट परिस्थिती आहे, त्याला माहित नाही पुढे कसं जगणार आहे तो। त्याच्याच पलीकडे लक्ष्मण पवार हा एक शेतकरी आहे, त्यांच्या मी घरी जाऊन आलो। का घरी जाऊन आलो? तिने आत्महत्या केली। का आत्महत्या केली तिने? कारण की ती शेती वाहून गेलेली आहे। कर्जमाफी तर लांबच, पण शेती वाहून गेली, आता मी जगणार कसं? 3 मुलं आहेत त्याला। अगदी माझ्याकडनं जे काही परीने मदत करायला मी केली, पण हा पर्याय नाहीये। याला लॉंग टर्म पर्याय कसा करता येईल या दृष्टीने सरकारने त्याचं उत्तर देणं गरजेचं आहे। दोन्ही उपमुख्यमंत्री इथं आले होते, नुकसानीची पाहणी केली। ते खरं तर हे दोन्ही उपमुख्यमंत्री येण्याच्या अगोदर शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे, परंतु ते दोघांना वेळ नव्हता त्यांच्याकडे। आता ते मला कल्पना नाही, मी माझ्या बाबतीत मला माझी जबाबदारी, आज शिवराज्याभिषेक समितीची लोक, स्वराज्य संघटनेच्या लोकांनी मला कळवलं की राजी बाकी जिथं मुख्यमंत्री गेले तिथे जायची आपल्याला काही गरज नाहीये, पण जिथं कोणच पोहोचलं नाहीये तिथे तुम्ही यायला पाहिजे। आता हे आपण या बंदरावर उभा आहे, असे अनेक, आता हा बंधारा नाही पण असे अनेक कोल्हापूर टाईप बंधारे। तर कोल्हापूर टाईप बंधारे म्हणजे काय की तुम्हाला पावसाळ्याच्या अगोदर पाटबंधारे खात्याने ते गेट उघडायला पाहिजे। आता गेटच का उघडत नाहीत? कारण का ते गजलेत आणि त्याला कोण त्याला लक्षच देत नाही, आणि म्हणून तलाव फुटलेत, अनेक कोल्हापूर टाईप बंधारे फुटलेत, आणि त्यात सगळे वाहून गेले। अनेक कॅनल्स असे अर्धवट राहिलेले। हे सगळं जर ह्यातनं मार्ग काढायचा असेल, नुसतं आता मदत केली आणि मदत सुपूर्द केली म्हणजे विषय थांबत नाही। तुम्हाला लॉंग टर्म शेतकऱ्यांसाठी कृषी धोरण हे मराठवाड्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी कसं करता येईल या दृष्टीकोनातून सरकारने लक्ष घालणं गरजेचं आहे। खरं तर राजे, आता तुम्ही बघताय की नुकसान मोठं आहे, काही शेतकऱ्यांच्या गायी वाहून गेल्यात, वाहून गेलेल्या गायीचा पंचनामा कसा करायचा हा मोठा विषय। मी शिरसाला जाणार, तिथं मी फोटो बघितले की बिचारे गुदमरून मेलेले आहेत काही पाण्यात। आता ह्यांना नुसते पैशाचा विषय संपतो, तिने त्या गाईला जगवले 25-25, 50-50 गाई मेलेले माझ्याकडे। मी निघालो, मी शिरसाव तेलगाव आहे तिकडे निघालोय मी, पण वाईट आहे। याला बसायला पाहिजे मुंबईत, आणि महामुश्किलीने ह्या मराठवाड्यातल्या गरीब शेतकऱ्यांनी त्यांना जगवलं असतं। आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आहे, तुम्ही त्यांचं दुःख पुसण्यासाठी इथपर्यंत आलात, काय भावना खरं शेतकऱ्यांच्या, काय म्हणणं काय? नाही, आक्रोश आहे त्यांना। म्हणजे अनेक ठिकाणी सरकारची यंत्रणा सुद्धा पोहोचली नाही, म्हणजे मुंबईत बसून ह्या गोष्टी होणार नाही। बाकीच्या जिल्ह्यातल्या लोक अधिकारी इकडे यायला पाहिजे, मदत करायला पाहिजे, पंचनामे व्हायला पाहिजे। मी दाखवून दिला जिल्हाधिकाऱ्यांनी, या ठिकाणी तुमची लोक पोहोचली नाही, त्यांनी मान्य केलं।
आणि कृषी धोरण तर नवीन कृषी धोरण होणं गरजेचं महाराष्ट्रासाठी, प्रामुख्याने मराठवाड्यात एनडीआरएफचे निकष आहेत तर निकषानुसार मदत मिळली तर मग फार तुटपुंजी मदत असणार आहे ती, त्याच्यावरती तुमची मागणी नेमकी काय असणार? नाही, माझं एक म्हणून मी म्हटलं, एक कृषी नुसतं निकषामध्ये बसवून द्या. त्या तुमच्या ओला दुष्काळाच्या ह्या निकषामध्ये माती पूर्ण म्हणजे रानच हलून गेलेलं आहे, बांधच माहित नाही कुठला कोणाचा बांध आहे. ह्याच्यासाठी काही निकष आहे तुमचे? नाहीच आहेत. ह्याच्यासाठी बसावं लागणार आहे. शेती नुसतं सरकारमधले नाही, सरकारमधले विरोधातले लोक आहेत त्यांना सुद्धा घ्या. शेती खरवडून गेले, तुम्ही बघितलं बांध वाहून गेले, शेती पीक राहिलं नाही, बागा गेल्यात, गाया गेल्यात, मोठं नुकसान झालंय. खरं तर दुर्दैव होतं की कोल्हापूरला देखील महापूर आला होता, त्यावेळी देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. तिथं मात्र एनडीआरएफच्या निकष सोडून मदत देण्यात आली होती. खरं तर आता तशी इथं पण तशीच परिस्थिती आहे. काय मागणी करणार आपण? मला तुलना काही करायची नाही, पण एवढं मी मान्य करतो की पश्चिम महाराष्ट्रातला शेतकरी सदन तर आहे, मराठवाड्यातला हा शेतकरी सदन नाही, हा गरीब आहे, आर्थिक दुर्बल आहे. आणि म्हणून तिकडे तुम्ही लक्ष दिलंय मान्य एनडीआरएफने, पण त्याच्यापेक्षाही जास्त लक्ष या गरीब मराठवाड्यात, या ज्यांनी आयुष्यभर किंवा पाऊस पाहिला नाही आणि त्यांनी पाऊस सोडून अतिवृष्टी पाहिलेली आहे, जमिनी वाहून गेलेले, तलाव वाहून गेलेले आहेत, अशा ठिकाणी जर तुम्ही लक्ष दिलं नाही, नुसतं काही तुटपुंजी काही मदत केली हेक्टरी, हा शेतकरीला जीवित राहू शकणार नाही. नक्कीच आपल्यासोबत युवराज छत्रपती संभाजीराजे होते की या ठिकाणी जर आपण बघितलं तर ते नुकसानीची पाहणी करतायत. सध्या ते एका पुलावरती आहे, त्या पुलाला गेल्या 8 दिवसांपासून पाणी वाहत आहे. खरं तर शेतकऱ्यांची प्रामुख्याने मागणी हीच आहे की जी आहे ती मदत एनडीआरएफचे निकष सोडून मदत द्यायला पाहिजे. खरं तर या पुरानं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आपण बघू शकतो की राजे स्वतः गुडघाभर पाण्यात शिरून खरं तर सावरगावणी या दरेवाडी या गावांचा खरं तर संपर्क तुटलेला आहे. नदीला पूर्णपणे पाणी वाहत आहे. आपण बघू शकतो की गुडघ्या इतकं पाणी आहे आणि लोकांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी आपण बघतोय की राजे स्वतः गुडघाभर पाण्यातून चालतात. खरं तर जय महाराष्ट्र सातत्याने जे काही नुकसानीचं ज्या क्षणापासून अतिवृष्टी झाली होती त्या क्षणापासून जय महाराष्ट्र लोकांच्या व्यथा मांडतंय, लोकांच्या सोबत आहे. खरं तर या ठिकाणी अनेक गावांचे संपर्क तुटले आहेत. आम्ही सुद्धा एका गावामध्ये अडकून पडलो होतो, एक दिवस अडकून पडलो होतो. खरं तर या गावांचा देखील अजूनही संपर्क तुटलेला आहे. आपण याच्यावरूनच बघू शकतो की नुकसान नेमकं किती आहे आणि या लोकांच्या इथल्या शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी, इथल्या व्यथा जाणून घेण्यासाठी राजे स्वतः गुडघाभर पाण्यातून जे आहे ते पुलातून लोकांना भेटण्यासाठी येत आहेत. खरं तर मोठ्या प्रमाणात अजूनही धाराशिव जिल्ह्यातल्या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. इथल्या पुलांवरती पाणी आहे. अजूनही अनेक गावांचा संपर्क तुटलाय. लाईट कनेक्शन व्यवस्थितपणे सुरू झालेले नाही आहेत. त्याच्यामुळे निश्चितपणे याच्याकडे प्रशासन योग्य ती खबरदारी तर घेतच आहे, मात्र निश्चितपणे अजूनही पूर ओसरलेला नाही हे आपल्याला बघायला मिळतंय. उदय साबळे पाटील, जय महाराष्ट्र, भूम, धाराशिव.